गोवा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निळाशार समुद्र, उंच माड पोफळीच्या बागा आणि पर्यटकांची गर्दी. पण याच निसर्गरम्य चित्राच्या पलीकडे गोव्याचा एक असाही भाग आहे जिथे विदारक वास्तव दडलेलं होतं. गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या खाणकामामुळे निसर्गाचं चक्र बिघडलं होतं. खाणकामाच्या धुळीमुळे शेती दुर्लक्षित झाली, जमिनीचा पोत खालावला, पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर गोव्यातील बिचोलीम तालुक्यातील 6 गावांमध्ये परिवर्तनाची पहाट झाली, ती सर्वसमावेशक पाणलोट विकास प्रकल्पामुळे. बिचोलीम तालुक्यातील या 6 गावांचा कायापालट करण्यासाठी बाईफ संस्था आणि पुण्यातील पर्सिस्टंट फाउंडेशन यांनी हातमिळवणी केली. पर्सिस्टंट फाउंडेशनच्या CSR निधीतून हा प्रकल्प अत्यंत शास्त्रीय पद्धतीने राबवण्यात आला. केवळ पाणी अडवणं एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता वॉटरशेड, ॲग्रिकल्चर, लाईव्हस्टॉक आणि लाईव्हलीहूड या 4 मुख्य स्तंभांवर या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. बायफ लाईव्हलीहूड महाराष्ट्र आणि पर्सिस्टंट इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बायफ लाईव्हलीहूड्सने गेल्या 3 वर्षापासून नॉर्थ गोवा येथे एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम याचा प्रकल्प सुरुवात केलेला आहे. नॉर्थ गोवा अंतर्गत बिचोलीम या ब्लॉकमध्ये 6 गावांमध्ये बायफ लाईव्हलीहूड्सने कामाला सुरुवात केलेली होती. ही जी 6 गावे होती ही मायनिंग अफेक्टेड गावं असल्यामुळे शेतीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे शेती करण्यासाठी खूप चॅलेंजेस शेतकऱ्यांना येत होते. मायनिंग अफेक्टेड गावामध्ये विविध प्रकारचे वॉटरशेडची ॲक्टिव्हिटी करून, एरिया ट्रीटमेंटची कामं करून, जमीन उपलब्ध करून त्यावर भात शेती, डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर, छोट्या प्रमाणामध्ये व्हेजिटेबल कल्टिवेशन, फुलशेती या प्रकारचे विविध प्रयोग गेल्या 2 वर्षापासून बायफ तिथं करत आहे. पर्सिस्टंट इंडिया फाउंडेशन यांच्या रेग्युलर फॉलोअपमुळे आणि व्हिजिट्समुळे सुद्धा बायफला तिथं काम करण्यासाठी खूप मदत मिळालेली आहे. एकंदरीतच हा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम जो पर्सिस्टंट इंडिया फाउंडेशनने नॉर्थ गोव्यामध्ये कार्यक्रम सुरू केलेला होता, त्यामध्ये बायफने समाधानकारक काम केलेलं आहे. आणि नॉर्थ गोवा बिचोलीम ब्लॉकमधील जे शेतकरी आहेत त्यांचा आम्हाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शेतीला शाश्वत पाणी मिळावं हा या प्रकल्पाचा सर्वात प्राथमिक उद्देश होता. यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब बडवण्यासाठी काही प्रमुख कामं करण्यात आली. गावागावात शेततळी आणि कालव्यांचे बांधकाम करण्यात आलं. जुन्या जलस्रोतांची दुरुस्ती करून त्यांची क्षमता वाढवण्यात आली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापरण्याचं तंत्रज्ञान आणि प्रोत्साहन देण्यात आलं. या सर्व कामांमुळे बिचोलीम तालुक्यातील त्या 6 गावांमधील पाण्याची समस्या आता कायमची मिटली आहे. तळी बांधायच्या अगोदर ना आपली तळी म्हणजे एकदम पाणी कमी होतं. आपल्याला इकडे कमीत कमी 3-4 तास पाण्याची गरज असते एका वेळेला. पण त्या अगोदर कसं तळी बांधायच्या अगोदर 1 तास पाणी भेटायचं, नंतर 2 तासाने परत इकडे यायचं. म्हणजे सबंध दिवसभर त्याच्यात पाण्यासाठी तिकडे आपल्याला गोंधळ टाकायचा होतं. आता ही तळी झाल्यानंतर आम्ही शेतकरी एकदम आनंदित आहोत. आणि आता आपण डबल पिकाला सुद्धा आमची तयारी आहे इकडे घ्यायला इकडे. आणि पावसाळ्यात पण काही पाऊस पडत नाही, तेव्हा शेताला पण पाणी इकडे आपल्याला गरजेचं आहे पाणी सोडायला. आणि भाताचं पण नुकसान होत नाही. आणि तळी बांधून दिल्याबरोबर या आमची गरज आता शेतकऱ्यांनी झाली आहे ना, ती एकदम उत्तम आहे, आनंदित आहे शेतकरी सर्व. प्रकल्पाने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिलं. आधुनिक भाजीपाला लागवड, फुलशेती, विशेषतः मोगरा आणि कॅश क्रॉप्स म्हणजेच नगदी पिकांवर भर देण्यात आला. गोव्याच्या हवामानाला साजेसं काळी मिरी, नारळ आणि काजू यांची नवीन पद्धतीने लागवड करून देण्यात आली. खाणकामामुळे जिथे भात शेती बंद पडली होती, तिथे पुन्हा एकदा हिरवेगार भाताचं पीक डोलू लागले आहे. ही शेती करपाक आमकां बायफा सर्फेत खूप मदत जाल्ली आहा. तांणी आमकां नवीन बियाणी दिल्ली, कोवाते दिल्ले, चिटकेची दिल्ली, हसाण्याची बियाणी दिल्ली. ते आमी सगळे प्रयोग करून पळयल्ले आहा. आणि मेन म्हणजे तेंच्यांनी बियात दिवन हे करूंक ना, की टायम टू टायम विजीट करून आमी तांकां खत घालप कशें कितें ते आमकां सगळें सांगताले. आणि खतू आमकां तेंचे कडसून मेळ्ळेलें. आतां ही हांवें मिरची लायिल्ली आहा न्हू, तेजेरसून म्हाका कमीत कमी 15,000 रुपया तरी इन्कम मेळटलो. तशेंच हे अळसाणे लायल्या. अळसाणे चड लावंक ना हांवें, म्हटल्यार एक 5,000 तरी इन्कम मेळटलो तेजेरसून. आणि चिटकेसून तरी म्हाका म्हटलें सांगप म्हटल्यार आतां एट प्रेझेंट हांवें 6,000 इन्कम केल्लो आहा चिटके हे केले. आणि भेंडे लायिल्ले ते बट 30 किलो सुमार विकले. तेजेरसून म्हाका 2-3 हजार रुपया मेळ्ळे. कित्याक आमचेच मार्केटान व्हरून विकतालो, स्वता घेवन बसताले आमचे घरातले लोक, आणि थंयसर आमकां रेट मेळटालो. विजेच्या समस्येमुळे पाणी असूनही शेतीला देता येत नसे.
यावर उपाय म्हणून सोलार पंप बसवून देण्यात आले, ज्यामुळे शेतकरी दिवसभर कधीही शेतीला पाणी देऊ शकतात. आमच्या इकडे पहिल्यांदा भाजीपाला लागवड करायचो आम्ही, पण इलेक्ट्रिक पंप वापरायचो. इलेक्ट्रिक पंप वापरायचा म्हणजे कधी कधी वीज नसते, कधी असते, तेव्हा थोडा तुटवडा होत होता. आमच्या गावामध्ये बायफ प्रशिक्षण फाउंडेशन आल्यामुळे आमच्या गावाला इकडे शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे. सोलर पॅनलचं हे केलेलं आहे, आम्हाला दिलेली आहे, आणि त्याच्यामुळे आम्हाला विजेसाठी थांबावं लागत नाही, आणि त्याच्यामुळे सोलरमुळे आम्हाला भाजीपाला जास्त लागवड करायला मिळेल. कधी चालू करू शकतो, अशा पद्धतीने सोलरचा फायदा होतो आम्हाला. पहिल्यांदा उत्पन्न थोडं कमी होत होतं आणि आता उत्पन्न थोडं जास्त होत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आधुनिक पशुपालनासाठी प्रकल्पानं विशेष प्रयत्न केले. जनावरांच्या दुग्धोत्पादनासाठी वर्षभर हिरवा चारा मिळणं आवश्यक असतं. प्रकल्पाने शेतकऱ्यांना चारा पिकांचं बियाणं देऊन चारा टंचाईचा प्रश्न सोडवला. दुभत्या जनावरांची तब्येत आणि दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांना मिनरल मिक्सचर आणि योग्य औषधोपचार पुरवण्यात आले. आमची 5 गुरं आहेत. पूर्वी आपण विकत आणत होतो फॉडर किंवा पेंड चारा, हिरवा चारा मिळत नसल्यामुळे दूध उत्पादन पण कमी होतं. आता गेल्या 2 वर्षापासून आम्ही स्वतः त्यांनी दिलेलं बियाणं खत वापरून हा प्रकल्प राबवलेला आहे आणि एकदम बऱ्यापैकी आपल्याला इथे मका दिसतो आहे. याच्यामुळे दुधात पण वाढ झालेली आहे आणि गुरं पण हेल्दी आमची आहेत. असं इतरही शेतकऱ्यांना त्यांनी या प्रकारची मदत दिली आहे. त्याशिवाय कॅक्टस, आजोला हे प्रकार पण प्रकल्प इतर शेतकऱ्यांना इथं दिलेले आहेत, ज्याच्यामुळे दूध उत्पादनात थोडी वाढ होत आहे. गावातील प्रत्येक हात कामाला लागला पाहिजे या विचारानं उपजीविकेची साधनं निर्माण करण्यात आली. विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले. गावातील महिलांना टेलरिंग मशीन, आळंबी लागवड प्रशिक्षण, आटा चक्की आणि सुपारी फोडण्याची मशीन देण्यात आली. यामुळे महिलांनी घराबाहेर न पडता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अगोदर आम्हाला एक माणूस तर सोलायला घालायला लागत होता. दिवसाला 10 किलो सोलायचा आणि त्याला आम्हाला 500 रुपये द्यायला लागत होते. आता एका तासात 25 किलो सुपारी सोलून जाते. आता हे दिल्याबद्दल आम्ही 7 टन सुपारी सोलली आणि त्यात आम्हाला 60,000पर्यंत फायदा झाला. आणि त्यातलं याचं मशीनाचं मेंटेनन्स ते सर्व काढून आम्हाला 50,000चा फायदा झालेला आहे. ती आम्हाला प्रशिक्षण फाउंडेशन पुणे आणि बायोप्सी फाउंडेशन यांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही आमचा छोटासा धंदा स्टार्ट केला. याच्या अगोदर मी जॉब करत होते. मग आम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली की ऑयस्टर मशरूममधून व्यवसाय करण्यासाठी. मशरूमची शेती स्टार्ट करून आम्हाला 2 वर्ष कंप्लीट झाली. त्यामध्ये आम्हाला आमचं लोकलच मार्केट आम्हाला आहे. आता आम्हाला इथल्या 2 वर्षात ना 20,000 ते 25,000 फायदा मिळाला. कारण आम्ही मिस्टर आणि मी ह्याच्यामध्ये आमचा सगळा मुआवजा काढून आम्हाला 25,000 फायदा झाला आतापर्यंत. पहिल्यांदा मी पॅडल मारून कपडे शिवत होते. माझे पाय दुखत होते. आता मला तिथला आराम मिळाला सोलरवर मशीन चालून आणि आमची लाईट बचत झाली. इंधनासाठी लाकूडतोड थांबवण्यासाठी घरोघरी बायोगॅस संयंत्रे उभारून देण्यात आली. यामुळे महिलांचं धुरापासून संरक्षण झालं आणि स्वयंपाक करणं सोपे झाले. हे ऊर्जेचे एक स्वच्छ आणि स्वस्त साधन ठरले आहे. आमकां वर्साक 10 सिलिंडर लागताले. ते बायोपासून आमकां आतां सध्या 5च लागता आणि त्याचे शेण खत बीत आसा पळय ते वेस्ट वयता ते आमकां खत एका कुळागराक जावं शेतांक यूज जाता. सर्वसमावेशक पाणलोट विकास प्रकल्प हा केवळ माती आणि पाणी अडवण्याचा प्रकल्प राहिला नाही, तर तो मानवी जीवन समृद्ध करणारा ठरला आहे. बायफ संस्था आणि पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या ह्या प्रयत्नांमुळे आज इथला शेतकरी स्वाभिमानी आहे, महिला सक्षमीकरण झालं आहे आणि निसर्गाचं संतुलन पुन्हा प्रस्थापित होत आहे.